तुम्ही कधी विचार केलाय का, जर 2026 मध्ये तुम्हाला कोणता मोठा आजार झाला तर खर्च किती येईल? म्हणजे 2026च्या महागाईनुसार तुमचा खर्च किती असू शकतो याची आयडिया आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. 50,000, 1,00,000 की 10,00,000? मंडळी, हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडेल, कारण आज पाहणार आहोत आपण पुणे, मुंबई, नाशिक शहरांच्या ठिकाणचे आजच्या घडीला मोठ्या मेडिकल ट्रीटमेंटचे खरे खर्च. आणि हा व्हिडिओ प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने शेवटपर्यंत पाहायलाच हवा, कारण शेवटी आपण अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. कारण वय वाढलं की शरीर सांगायला लागतं, आता माझी काळजी घ्या, आणि तेव्हा येतात हे मोठे खर्च. पहिला भाग आहे महत्त्वाच्या अवयवाचा, म्हणजे हृदयाचा. हृदयासंबंधित काय खर्च येऊ शकतात? सर्वात महाग आणि सर्वात कॉमन हार्ट बायपास सर्जरी 2 ते 5.5 लाख रुपये. एंजिओप्लास्टी म्हणजे 1.5 ते 3 लाख. जर तुमच्यात ब्लॉकेजेस असतील तर ही सर्जरी करणं क्रमप्राप्त होतं. पेसमेकर इम्प्लांट, तुमच्या हृदयाची धगधग अनियमित असेल तर ती नियमित करण्यासाठी पेसमेकर इम्प्लांट 1.5 ते 4 लाख रुपये खर्च. हार्ट वॉल्व तुमचा बिघडला असेल किंवा त्या खराब झाला असेल तर तो रिप्लेस होऊ शकतो, त्याचा खर्च येतो साधारण 3 ते 8 लाख रुपये. त्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा, हृदयाच्या आजारात डिले म्हणजे डेंजर प्लस एक्सपेन्स. दुसरा भाग आहे सांधे आणि हाडे, जे आपले कमकुवत होतात असं आपण मानतो. जो आपला जुना समज आहे तो आपण नंतर शेवटच्या भागात बघणार आहोत. ज्येष्ठ नागरिकांमध्ये सर्वात कॉमन पहिला आहे नी रिप्लेसमेंट 1.5 ते 6 लाख रुपये. हिप रिप्लेसमेंट म्हणजे 2.5 ते 6 लाख रुपये. स्पाइन म्हणजे तुमच्या मणक्या संबंधित आजाराची सर्जरी 2 ते 8 लाख रुपये. फ्रॅक्चर झालं, आपण पडायचं प्रमाण वाढतं, निसरडे बाथरूम, निसरडे घराचे फ्लोअर्स, त्यामुळे माणूस पडला की हाड मोडतं, आणि अशा फ्रॅक्चरच्या सर्जरी, फ्रॅक्चर किती मोठं आहे त्यानुसार 50,000 पासून ते 2 लाखापर्यंत खर्च येऊ शकतो. आणि एक गुडघ्याचा सांधा बदलायचा म्हणजे आपले सगळे सेव्हिंग्ज हादरून जातात. तिसरं आहे डोळे, आय केअर. सगळ्यात कॉमन कॅटरॅक्ट सर्जरी 50,000 ते 1.25 लाख. रेटिना सर्जरी 1 ते 2.5 लाख. ग्लुकोमा सर्जरी 40,000 ते 1.25 लाख. लहान वाटतं पण रिपीटेड ट्रीटमेंट सगळ्यात महाग पडतात. चौथं आहे मेंदू आणि न्यूरो. ब्रेन ट्यूमर सर्जरी 3 ते 10 लाख. पार्किन्सन्स डीप ब्रेन सर्जरी म्हणजे याच्यासाठी एक काय म्हणता येईल, खूप कॉम्प्लिकेटेड अशी सर्जरी करायला लागते पार्किन्सन्ससाठी, तर 12 ते 15 लाख. स्ट्रोक ट्रीटमेंट ICU मध्ये तुम्हाला ठेवायला लागतं आणि तो मोठा खर्च येतो 2 ते 6 लाख रुपये. त्यामुळे मेंदू संबंधित आजाराचा खर्च म्हणजे लाईफ चेंजिंग खर्च. पाचवा भाग आहे किडनी आणि युरोलॉजी. किडनी ट्रान्सप्लांट 6 ते 12 लाख. तुम्हाला ती किडनी पण मिळाली पाहिजे, हे सर्वात महत्वाचं. डायलिसिस दर महिना 30,000 ते 80,000. प्रोस्टेट सर्जरी TURP सर्जरी ज्याला म्हणतात 50,000 ते 3 लाख. किडनी स्टोन सर्जरी 40,000 ते 2 लाख रुपये. सहावा, जो सगळ्यांना घाबरवणारा आजार कॅन्सर, त्याच्यावरती उपचारासाठी सध्या किती खर्च येऊ शकतो? हा सगळ्यात इमोशनली आणि फायनान्शियली ड्रेनिंग असा उपचार असतो. पहिला आहे केमोथेरपी पर सायकल 50,000 ते 2 लाख. रेडिएशन थेरपी 2 ते 16 लाख आणि 2 ते 6 लाख. कॅन्सर सर्जरी 3 ते 15 लाख. कॅन्सर म्हणजे फक्त आजार नसतो, तो संपूर्ण कुटुंबाची परीक्षा घेणारा असतो. इतर मोठे उपचार काय आहेत? लिव्हर ट्रान्सप्लांट 15 ते 25 लाख. लंग सर्जरी 2 ते 8 लाख. गॉल ब्लॅडर सर्जरी 1 ते 2 लाख. हर्निया सर्जरी 60,000 ते 2 लाख. दातासंबंधी काही आजार असेल, तुम्हाला डेंचर्स बसवायचे असतील तर तोही खर्च साधारण 1 ते 1.5 लाखाच्या आसपास जाऊ शकतो. एक तुमचं टूथ इम्प्लांट म्हटलं तरी तेही महाग जातं, आणि रूट कॅनल म्हटलं तरी तो खर्च 3,000 पासून 10,000 पर्यंत असतो. आता 1 मिनिट थांबा. हे सगळं ऐकून तुमच्या मनात एकच प्रश्न आला असेल, इतके पैसे कुठून आणायचे? म्हणून 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. इथे आम्ही कोणत्याही इन्शुरन्स कंपनीची जाहिरात करत नाहीये, कोणत्याही इन्शुरन्स प्रॉडक्ट बद्दल सांगणार नाही आहोत, परंतु या व्हिडिओच्या शेवटी जो मेसेज दिलाय तो किती पाळतील याच्यावरती हा पॉइंट महत्वाचा आहे. त्यामुळे जर तुम्हाला बसून राहायचं असेल, व्यायामच करायचा नसेल, तुमची लाईफस्टाईल बदलायची नसेल, तर मग तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. पहिलं हेल्थ इन्शुरन्स घ्या, जो कमीत कमी 10 ते 20 लाखाचा असेल. रेग्युलर चेकअप करा, कारण आजचा खर्च उद्याचे तुमचे लाखो रुपये वाचू शकतात. एखादा आजार लवकर डिटेक्ट झाला तर तो स्वस्तात तुम्ही निपटवू शकता.
तिसरा आहे लाईफस्टाईल कंट्रोल, वॉकिंग, डाएट, स्ट्रेस कंट्रोल. हे सगळं फ्री आहे, पण आपण कधीच ते करत नाही. त्यामुळे आज चालायला सुरुवात केली तर उद्याचे हे लाखो रुपयांचे खर्च टळू शकतात. मंडळी, आपण आयुष्यभर पैसा कमवतो, पण शेवटी पैसा कोणासाठी? आपल्या आरोग्यासाठीच ना. परंतु जरी तो आरोग्यासाठी असला तरी तो असा मेडिकल हॉस्पिटलच्या खिशात घालण्यासाठी आहे का, हा विचार करा. मंडळी, एक गोष्ट मनात कोरून ठेवा, हे सगळे लाखोंचे खर्च आहेत, हे अचानक होत नाहीत. ते हळूहळू तयार होतात आपल्या रोजच्या सवयींमधून. दिवसभर बसून राहणं, टीव्ही, मोबाईल सतत बघत राहणं, चालणं टाळणं, चुकीचा आहार चुकीच्या वेळी खाणं आणि उद्यापासून सुरू करतो हा आळशीपणाचा विचार. यामुळं शरीर आपलं आतून कमकुवत होत जातं. आपल्या बॅक ऑफ द माइंड मनात असतं, काय झालं तर बघू उद्या काय होईल, किंवा मला कुठे काही आता होतंय, मी आहे धडधाकट, मला काहीच होणार नाही, असा आपण आशावादी विचार करतो. पण चांगली बातमी अशी आहे की यातले बरेचसे आजार आपण टाळू शकतो आणि त्यांचा खर्च खूप कमी करू शकतो, किंवा अक्षरशः तो झिरो पण होऊ शकतो. पण ते कसं करणार तुम्ही? तर त्यासाठी थोडी मेहनत घ्यायला लागेल, घाम गाळायला लागेल, शिस्तबद्ध आयुष्य थोडं तरी जगायला लागेल. याच्यात आलं रोज 45 मिनिटं ते 1 तास चालणं, हलक्या स्वरूपाचा व्यायाम आणि योगा, कधी मधी नव्हे, रोज संतुलित आहार, आठवड्यातून एकदा चमचमीत खाणं ठीक आहे, पण रोज मित्रांच्या कट्ट्यावर वडा, समोसा, चहा, रोज मॉर्निंग वॉक करून आलं की तळजाईला खा पोहे, खा उपमा, खा हे खा ते, वेळेवर तपासणी. मित्रांनो, आपण आज थोडं चाललो तर उद्याचे हे सगळे मोठे खर्च टळू शकतात. म्हणजे आपण जी रोजची 1 ते 2 तासाची व्यायामात, आपल्या शरीराच्या व्यायामासाठी, अवयवांच्या व्यायामासाठी, मनाच्या व्यायामासाठी 2 तास आपले पुढचे लाखो रुपये वाचू शकतात. त्यामुळे आपण शरीराकडे दुर्लक्ष केलं तर उद्या शरीर नाराज होणार आणि ते आपल्याकडे मात्र दुर्लक्ष करणार नाही. शरीराला किंवा त्या अवयवाला त्रास व्हायला लागला तर ते तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. ते थेट तुम्हाला लाखोंचं बिल काढणार. त्यामुळे आजच ठरवा, बसून राहणं नाही, आता चालायचं, हलायचं आणि स्वतःची काळजी घ्यायची. कारण आरोग्य राखणं स्वस्त आहे मंडळी. स्वस्त म्हणजे फक्त त्यात वेळेची इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा इन्व्हेस्टमेंट आहे, आणि आजारावरचा उपचार करणं, खिशातनं पैसे जातील, कुटुंबियांचा वेळ जाईल, मानसिक ताण येईल, त्रास होईल, टेन्शन राहील. जर तुम्ही आजपासून व्यायामाची सवय करून घेतली आणि तुम्ही हेल्दी राहायला लागला तर तो तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल. तो पण तुम्हाला तुमची इम्युनिटी मजबूत करेल आणि तुम्हाला सशक्त ठेवेल. तुम्ही 100 वर्ष जगण्यासाठी तयार राहाल. मंडळी, इथं सांगितलेले हे जे काही खर्च आहे ते साधारणतः अंदाजे म्हणजे ॲव्हरेज खर्च आहेत. प्रत्येक रुग्णाची कंडिशन, आजाराची तीव्रता, इमर्जन्सी किती आहे, कोणत्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे, आणि मग मुख्य म्हणजे डॉक्टरांचा अनुभव किती आहे. म्हणजे ज्या डॉक्टरचा अनुभव 5 वर्षाचा आहे आणि ज्याचा 30 वर्षाचा आहे, नॅचरली त्यांच्या फीमध्ये फरक राहणार. त्यामुळे हा सगळा खर्च, फायनल खर्च या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतो. त्यामुळे इथे फक्त तुम्हाला जस्ट आयडिया येण्यासाठी आणि एक ॲव्हरेज पद्धतीचा आकडा आपण इथे दिलेला आहे. त्यामुळे फायनल खर्च तुम्ही धरू नका. हा प्रत्येक व्यक्तीनुसार आणि रोगाची काय स्टेज आहे, आजाराची काय स्टेज आहे, त्या परत तो बदलू शकतो. परंतु मिनिमम हा एवढा खर्च येऊ शकतो. परंतु मला म्हणायचं हेच आहे की हे सगळे खर्च टळू शकतात. आता काही लोकांसाठी उशीर झालेला असू शकतो, आता त्यांना तो त्रास चालू झालाय, त्यांना हा उपचार करणं क्रमप्राप्त आहे, तर त्यांनी त्यानुसार त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग करावं, इन्शुरन्स काढून, हेल्थ इन्शुरन्स काढून. परंतु ज्या लोक आता फिट आहेत त्यांनी मात्र आळस करता कामा नये. त्यांनी ते डोक्यात, हे खर्चाचे आकडे त्यासाठी दिलेत की त्यांनी ते डोक्यात ठेवावेत की हा खर्च ह्या अवयव बिघडला तर येणार आहे, तर त्या अवयवाची काळजी घेण्यासाठी मी काय करतोय का. म्हणजे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तो जास्तीत जास्त शेअर करा. तुमचं प्रतिक्रिया, प्रतिसाद ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. आम्हाला माहिती आहे तुम्हाला यावरती भरभरून बोलायचं असणार आहे. आमचं असं म्हणणं नाही की चांगलंच बोला, तुमच्या मनात जी काय भावना आहे ती तुम्ही कमेंट करून सांगा. आणि गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात अशाच एखाद्या डोळे उघडणाऱ्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.